आज पाहता एकदम हॉटेलच्या चवीची ओल्या नारळाची चटणी, ते सुद्धा घरच्या घरी बनवलेली. चला मग सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, शेंगदाणे भाजून घ्यायचे, थोडीशी भाजायचे, नंतर याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आता शेंगदाणे घालून झाले की त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं घालायचं आहे. सुरुवातीला हे दोन्ही छान भाजून घ्यायचे. गॅस थोडासा कमी करायचा. तिखटीपुरत्या मिरच्या तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या. मी 4 मिरच्या घातल्यात. 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घालायचेत आणि 1 लिंबू असते तेवढी चिंच घालून घ्यायची आहे. आणि भरपूर ओलं नारळ मी त्याचे काप करून घेतले, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. नंतर 1 इंच आलं घालायचं आहे. छान असं भाजून झालं की आता काय करायचं, थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घ्यायचं आहे. ओल्या नारळाला खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवर परतून घ्यायचं नाही, थोड्या वेळासाठी फक्त ओलसरपणा गेला तरीही चालेल. नंतर त्याच्यामध्ये वाटीभर पाणी किंवा तुम्हाला जेवढं पाणी लागेल, सैलसर किंवा पातळ वल्डी त्यानुसार घालून घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि या पद्धतीने एकदम बारीक असं आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मस्त ही चटणी तयार झालेली आहे. आता राहिलेला आहे तडका. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, पॅन हा गॅसवर चढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे. अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी आणि पाऊण चम्मच उडद डाळ आणि इथं चणा डाळ मी घालून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं, 2 लाल सुक्या मिरच्या हा कट करून घातलेल्या आहे. त्यानं तडका आपल्या हा चटणीवर घालून घ्यायचा आहे. तर मस्त हॉटेलच्या चवीची ही चटणी आपली तयार आहे. नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. धन्यवाद.